नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. साहेब, तुम्ही केशीस करून गेला आणि तासाभरात समद खुल्लम खुल्ला सुरू. मध्ये योग पडदा हाय नुसता. होय साहेब, मी जी बोलते त्याच्याकडे जरा लक्ष असू द्या. साहेब, आमच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला आम्हाने रोजच झालंय बघा. आमच्या रोजच्या रस्त्याला पडद्याच्या माग काय इकते ती कुणास ठाऊक. आज जाते ती, ढोसते ती आणि पुन्हा रस्त्यावर कट्टा बघून बसते ती, बाण्या मारीत टकामका करीत. आणि आमच्या सारख्या आया बहिणीसनी मान खाली घालून जाया लागतं या. आता तिथे पडद्या माग काय इकते ती तुम्हासनी ठाव आहे नव. तुम्हीच केशीस केल्या म्हण. परवा आमचं योग पेदाड पोरग म्हणत होतं मला नव का. पण साहेब, मी म्हातारी बाय, मला बी 2 पोरं हायती आणि दोन्ही बी नालायक. मला सकाळचं उठायला लावते ती, डबा कर म्हणते ती. डबा तयार झाला की कामावर जातो म्हणून जी जाते ती सरळ या पडद्यावाल्याच्या दुकानात आणि ढोसते ती ढसा ढसा. आणि कुठलं काम आणि काय. माझ्याच सरकार मायबापनं पेन्शनचं आणि लाडक्या बहिणीचं जी पैसे दिले तीच सपिवते ती. साहेब, जरा माझ्यासारख्या माऊलीला 4 दिवस तरी पोराच्या जीवावर जगू द्या हो. आता ह्यो मेला ढोसतू या ती असली का नकली काय माहिती. ढुसून ढुसून ही दोघं बी उलातली तर मला माऊलीला कंच्या तरी आश्रमातच जाऊन राहावं लागेल हो साहेब. मी त्याला कसं विचारायला जाऊ, बंद करतोयस का म्हणून. मी ऐकलंय साहेब बरं का. तो म्हण माझी लय वरच्या साहेबाची ओळख आहे. आता काय खरं आणि काय खोटं. माझ्यासारख्या माय माऊलीला काय ठाऊ साहेब. की जी मी सांगते त्यातलं एक शब्द जरी खोटा असला तर घाला मला गोळ्या साहेब. मंडळी, वरील सर्व व्यथा आहे ही एका माय माऊलीची. 2 मुले पदरात असताना दोघेही व्यसनाधीन आणि त्याच्याही पलीकडे भर रस्त्यावर खुर्च्या टाकून टवाळखोर मंडळी निर्भीडपणे बसलेली असतात. या माय माऊलीने जी व्यथा मांडली आहे त्यात काय चुकले असे कोणास वाटत असेल तर काय सांगावं.